अखेर मुंबईवर भगवा फडकला। मुंबई विद्यापीठावर युवा सेनेचा जलवा। युवा सेनेने भाजपाचा केला सुपडा साफ। 10 पैकी 10 उमेदवार ठाकरेंचेच निवडून आले। भाजपाला बसलाय विधानसभा निवडणुकी अगोदर जोरदार धक्का। नेमकं झालंय काय आणि ते कोणते उमेदवार निवडून आले आहेत ते आपण सविस्तर बघूया। आज मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजेच मुंबई विद्यापीठातील सिनेटचा निकाल होता। 3 दिवसापूर्वी झालेल्या या निवडणुकीमध्ये 50% मतदान झालं होतं। काही कारणांमुळे गाजलेली ही निवडणूक लांबणीवर होती। मात्र 3 दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर आज निकाल लागला आणि पहिल्या फेरीत 1 तासातच पहिले 5 उमेदवार जिंकले आणि त्यानंतर 5 राखीव गटातून सुद्धा जिंकले। भाजपाला हा विधानसभे अगोदरचा सर्वात मोठा धक्का मानला जातो। मुंबई महाराष्ट्रावर राज्य करायचं स्वप्न बघणारे अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या दौऱ्यावर आले होते। यामध्ये आज जिंकलेल्या उमेदवारांमध्ये पहिलं नाव म्हणजे मिलिंद साटम, दुसरे प्रदीप सावंत, तिसरे ॲडव्होकेट अल्पेश बोहीर, परमात्मा यादव, किसन सावंत हे खुल्या वर्गातून होते। तर मयूर पांचाळ, स्नेहा गवळी, शीतलशेठ देवरुखकर, डॉक्टर धनराज कोहचाडे, शशिकांत झोरे हे आरक्षित गटातून सगळेची सगळे उमेदवार युवासेना आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यामुळे भाजपाचं पानिपत झालं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विधानसभा निवडणुकीत सुद्धा असंच ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार येईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।